मर्दिनी हा चित्रपट पाहून मी आलो आणि थिएटरमधून बाहेर पडल्यापासून घरी येईपर्यंत 30 किलोमीटर पावसात भिजत येताना एकच विचार माझ्या मनात होता की इतका चांगला विषय, त्या विषयाला अशी ओव्हर ड्रॅमॅटिक आणि बॉलिवूडची ती फिल्मी टोन मधली ट्रीटमेंट का दिली, अशा प्रकारे आमच्या समोर का चित्रपट हा प्रेझेंट केलाय, हा विचार करत मी आलो. आणि मला असं नाही म्हणायचं चित्रपटामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी नाहीत, चित्रपटामध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत परंतु खूप साऱ्या निगेटिव्ह गोष्टी आहेत. चित्रपटाचा रिव्ह्यू आता आपण सुरू करूया. हे माझं वैयक्तिक मत आहे, कदाचित तुमचं मत वेगळं असू शकतं. नमस्कार, मी सुदर्शन जाधव, तुम्ही पाहता सिनेदर्शन. मर्दनी या चित्रपटामधला पहिला पॉझिटिव्ह पॉईंट हा की चित्रपटाचा विषय चांगला आहे. हा विषय असा आहे, टीजर ट्रेलर पाहिला असेल तर तुम्हाला माहितच असेल, कोणताही स्पॉइलर नाही याच्यात. एक सिंगल मदर आहे, तिला एक मुलगी आहे, मुलीवर कोणतं तर संकट येतं, तिचा जीव धोक्यात येतो आणि तिला वाचवण्यासाठी ती आई संघर्ष करते आणि तिला वाचवते. हा विषय तुम्हाला चित्रपटामध्ये पाहायला भेटणारा विषय चांगला आहे. दुसरा पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे चित्रपटाचा फर्स्ट हाफ, त्याचं स्पेसिंग चांगला आहे. म्हणजे चित्रपट कुठल्या एका सीन मध्ये उगाच रेंगाळत बसला आणि स्टोरी पुढेच जाईना असं नाही होत. एका पाठोपाठ एक जप 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 सीन येत जातात आणि स्टोरी हळूहळू पुढे जात जाते. म्हणजे कुठेही अडकून पडल्यासारखी स्टोरी वाटत नाही, त्यामुळे फर्स्ट हाफ तुम्हाला एंगेजिंग वाटतं. तिसरा पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे जितेंद्र जोशी यांची ऍक्टिंग खरंच खूप कमाल आहे. या मूवीमध्ये त्यांना खूप कमी सीन आहेत, म्हणजे मला असं वाटतं 2 हाताच्या बोटावर तुम्ही कदाचित हे त्यांचे सीन मोजू शकता. परंतु तरी देखील पहिल्या सीन पासून शेवटच्या सीन पर्यंत जितेंद्र जोशी यांनी जे काही कॅरेक्टर पकडले एका पोलीस ऑफिसरचं, ते खरंच खूप छान त्यांनी निभवलंय. चौथा पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे चित्रपटात आर्ट डिपार्टमेंटने चांगलं काम केले. घरातले काही सीन असतील, चाळीतले काही सीन असतील, त्यामुळे ऑफिस मधले काही, पोलीस स्टेशन मधले काही सीन असतील, तिथं आर्ट डिझाईन तुम्हाला चांगल्या प्रकारे केलेलं जाणवतं. कॉस्ट्युम्स आणि मेकअपवर देखील चांगलं काम केले. कॉस्ट्युमच्या बाबतीत आणखी एक निगेटिव्ह पॉईंट आहे, जो मी जेव्हा निगेटिव्ह पॉईंट सांगेन पुढे तेव्हा तुम्हाला ते सांगणार आहे. आता झाले हे पॉझिटिव्ह पॉईंट जे मी नोटीस केले. आता निगेटिव्ह पॉईंट बद्दल बोलूया. सगळ्यात पहिला निगेटिव्ह पॉईंट म्हणजे हा चित्रपट असून देखील या चित्रपटाची ट्रीटमेंट मला मालिकेसारखी वाटली. चित्रपटातले डायलॉग मला नाटकी वाटले, ओव्हर ड्रॅमॅटिक वाटले. आता मी तुम्हाला एक एक उदाहरण सांगतो. पहिलं उदाहरण म्हणजे पहिलाच सीन, मला वाटते तिसरा शॉट, त्यामध्ये प्रार्थना बेहरे एका झुरळाला बघून म्हणतायत की ए थांब थांब थांब, माझ्या जवळ येऊ नको, माझ्या जवळ येऊ नको, असं ओरडतायत वगैरे. त्यांची मुलगी येते, ती म्हणते अगं ते झुरळ आहे. मग त्यांचा डायलॉग आहे, त्याच्या मिशा बघ केवढ्या मोठे, त्याचे पंख बघ, त्याला उडता येतं. हे खरंच नाटकी वाटतं, हे मालिकेसारखं वाटतं. त्याचबरोबर प्रार्थना बेहरे यांचं कॅरेक्टरच अशा प्रकारे लिहिलंय, त्यांचे डायलॉग इतके ओव्हर ड्रॅमॅटिक आणि इतके फिल्मी आहेत आणि त्यांची ऍक्टिंग देखील खरंच ओव्हर ड्रॅमॅटिक वाटते. मला हे सांगताना आनंद होत नाही. एक सीन येतो चित्रपटामध्ये, असे खूप सारे सीन आहेत, परंतु एक सीन मला आठवतोय, तुम्हाला सांगतो. जिथं अंजलीला, म्हणजे प्रार्थना बेहरे यांनी प्ले केलेलं कॅरेक्टर, अंजलीला वाटतं की तिच्या मुलीवर आता काहीतरी संकट येणार आहे आणि अंजली म्हणते की मी माझ्या उवीला काही होऊ देणार नाही, मी माझ्या उवीला काही होऊ देणार नाही, मी माझ्या उवीला काही होऊ, असं ती जवळजवळ 6 वेळा म्हणते आणि त्याशी म्हणत अशी खाली बसते. हेच म्हणतो मी, ओव्हर ड्रॅमॅटिक आणि एक बॉलिवूडची टिपिकल फिल्मी जे काही टोन होता काही वर्षापूर्वी, तो तुम्हाला आता 2026 मधल्या या मूवीमध्ये जाणवतो. अशा प्रकारचे खूप सारे डायलॉग या चित्रपटामध्ये जे तुम्हाला नाटकी वाटतील, जे तुम्हाला मालिकेसारखी वाटतील, असे तुम्हाला पाहायला भेटतील. त्याचबरोबर आणखीन एक मोठी गोष्ट जी या चित्रपटाला मालिकेसारखा फील देते, ती म्हणजे विलन काय करतोय, हा 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 असा हसतोय आणि त्याच्या मनामध्ये जे काही सूर आहे ते तुम्हाला व्हॉइस ओव्हर मध्ये ऐकू येते. ही गोष्ट तुम्ही मालिकेमध्ये खूप वेळा पाहिली असेल. एखादं कॅरेक्टर काहीतरी मनामध्ये काहीतरी प्लॅन करत असतं, आता मी ह्या माझ्या जावेला असं करतो, तसं करतो, फरशीवर तेल टाकतो, तिला पाडतो, आणि ती जी काही मनात बोलते ती व्हॉइस ओव्हर मध्ये ऐकू येत असते. तशा प्रकारे विलनच्या मनातल्या गोष्टी तुम्हाला व्हॉइस ओव्हर मध्ये ऐकू येतील. त्याचबरोबर विलन काय मनामध्ये विचार करतोय ते तुम्हाला काही ठिकाणी डायलॉग मध्ये बोलून देखील दाखवेल. म्हणजे ही फिल्म मला असं वाटत होतं एक सस्पेन्स क्राईम थ्रिलर असेल आणि या चित्रपटामधला सस्पेन्स तो मला जाणवेल, थ्रिल जाणवेल. परंतु ह्या मालिकेच्या ट्रीटमेंटमुळे या चित्रपटामधला सस्पेन्स आणि थ्रिल मला नाही जाणवला. आता सस्पेन्स थ्रिलरचा विषय निघालाय तर आणखीन एक निगेटिव्ह पॉईंट तुम्हाला मी सांगतो. चित्रपट सुरू झाल्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं पॉझिटिव्ह गोष्ट, चित्रपटाची स्टोरी एका पेसिंग मध्ये, चांगल्या पेसिंग मध्ये पुढे जाते आणि आपल्याला 2 प्रश्न निर्माण होतात आपल्या समोर. पहिला म्हणजे हा विलन कोण आहे आणि दुसरा म्हणजे तो कसा सापडणार. परंतु इंटरव्हलच्या आधीच विलन स्वतः तुम्हाला सांगतो, जसं मी तुम्हाला सांगितलं की मनात तो काहीतरी बोलतो, व्हॉइस ओव्हर मध्ये तुम्हाला ऐकू येतं, तसं तो तुम्हाला इंटरव्हलच्या आधी सांगतो की हा 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 मीच विलन आहे, मीच अंजली बरोबर असं केलं, उवी बरोबर आता मी तसं करणार, हे तो सांगतो. म्हणजे जे प्रश्न तुम्हाला सुरुवातीला पडले होते, ज्यासाठी तुम्ही क्युरियस होता, त्यातल्या एका प्रश्नाचं उत्तर स्वतः विलनच इंटरव्हल वेळीच येऊन देतो आणि मग सेकंड हाफ मध्ये तुमच्या
समोर फक्त एकच प्रश्न राहतो, तो म्हणजे हा विलन आता कसा सापडणार, हा सगळ्यांच्या समोर कसा येणार, आणि त्यामुळे चित्रपटातली क्युरियोसिटी निघून जाते. नेक्स्ट निगेटिव्ह पॉईंट बघूया. चित्रपटातलं बीजीएम खूप छान आहे वगैरे असं नाही, चित्रपटातलं बीजीएम ठीकठाक आहे. या चित्रपटाचा विषय सिरियस होता. मला असं वाटतं की या चित्रपटाला काही ठिकाणी तरी ऍटलिस्ट एक रिअलिस्टिक टोन मध्ये दाखवलं पाहिजे होतं, आणि तिथं बीजीएम नको होतं. बीजीएम खूप चांगलं नाही, परंतु ठीकठाक मला वाटलं, आणि ते खूप ठिकाणी वापरलंय असं देखील मी नोटीस केलं. नेक्स्ट निगेटिव्ह पॉईंट, जेव्हा चित्रपट क्लायमॅक्स कडे येतो तेव्हा अंजली हे जे कॅरेक्टर आहे तिच्या घरी कोणतर आलंय, आणि कोण आलंय ते मला ऑब्व्हियसली तुम्हाला सांगायचं नाही कारण तो स्पॉइलर ठरू शकतो. तर अंजलीच्या घरी कोणतर आलेलं आहे, आणि तेव्हा दिवस मावळ तिला चाललाय आणि अंधार पडायला लागलाय असं काही नाही. ओके, तुम्हाला उजेड दिसतो, आणि अंजली त्याला चहा ठेवायला जाते. जेव्हा अंजली चहा घेऊन येते तेव्हा अंधार पडलेला असतो आणि रातकिड्यांचा आवाज तुम्हाला ऐकू येतो. म्हणजे चहा ठेवायला गेली बाई आणि चहा घेऊन आली तोपर्यंत अंधार पडला, जेवायचं टायमिंग झालं, इतका वेळ चहा शिजवला का आटवला, आणि ही गोष्ट लगेच लक्षात येते. नेक्स्ट निगेटिव्ह पॉईंट, जेव्हा क्लायमॅक्स सुरू होतो तेव्हा हा चित्रपट हिंदी मालिकेसारखा वाटू लागतो. तुम्ही हिंदी मालिकेमध्ये असे काही सीन पाहिले असतील, म्हणजे कोणतर कोणाला तर ढकलून देतं आणि मग ती अशी जाते आणि मग तिची ओढणी गळ्यात अडकते आणि फास लागतो तिला, किंवा म्हणजे अगदी सायन्सला लाता मारल्यासारख्या ज्या काही गोष्टी हिंदी मालिकेमध्ये आपल्याला पाहायला भेटतात तसे काही सीन तुम्हाला क्लायमॅक्स मध्ये पाहायला भेटतात. उदाहरण म्हणजे क्लायमॅक्सला फाईट वगैरे तुम्हाला पाहायला भेटते, आणि ती फाईट करत असताना मान्य आहे मला, एक आई आहे, तिला तिच्या मुलीला वाचवायचं आहे आणि ती जीवाच्या आकांताने लढणार, हे मान्य आहे. परंतु तुम्ही ती फाईट दाखवत असताना असं दाखवलंय की विलनचा एका पायाला ती हिरोईन जी आहे ती तिच्या एका हातानं पकडते आणि त्याला असा हवेत फेकते की तो हवेत उडतो, एक दोन कोरांटी खाऊन पडतो. त्यानंतर आणखीन एकदा ती उचलून त्याला फेकून देते, काहीतरी जळण वगैरे असले असते त्याच्यावर. मला हे नाही पचलं. ज्या विलननं काही क्षणापूर्वीच तिला 2-3 मुस्काटात पाडल्या, तिला ढकलून दिल्या होती, 8-10 फूट गेल्या, आणि ती अचानक अशी सुपर वुमन सारखी फाईट करते, मला ते खरंच नाही पचलं. नेक्स्ट निगेटिव्ह पॉईंट, जेव्हा एका पोलिसाला एका व्यक्तीवर संशय येतो की हा विलन असू शकतो, तेव्हा पोलीस काय म्हणतो हवालदाराला, ह्याची जरा कुंडली काढा. मग काही सीन नंतर तुम्हाला डायरेक्ट असा एक सीन पाहायला भेटतो ज्यामध्ये तो हवालदार एक गाडी घेऊन आलाय 4 व्हीलर, आणि त्या 4 व्हीलर मध्ये ज्या व्यक्तीची कुंडली काढायला सांगितली होती तोच व्यक्ती विलन आहे हे तो सांगतो तोंडी, आणि गाडी उघडून दाखवतो की हे गोष्टी विलनच्या घरात गावल्या, हे पुरावा आहेत, आणि झालं ठीक आहे, चला झालं इन्व्हेस्टिगेशन, पोलिसांना विलन सापडला, संपला गेम. याच्यात सस्पेन्स थ्रिल काय आहे, इन्व्हेस्टिगेशन कुठं आहे? तुम्ही हे देखील दाखवलंय की जो विलन आहे त्याने इतरही काही मुलींना टार्गेट केलंय, त्यांनाही शिकार बनवलंय. मग त्या मुलींबरोबर त्यांनी काय केलं होतं, कसं केलं होतं, त्याच्या क्राईम करण्यामागे काय पॅटर्न होता, तो पॅटर्न कसा फाइंड आउट केला, मग तो पॅटर्न फाइंड आउट झाल्यानंतर अंजली बरोबर किंवा उवी बरोबर काय विचित्र होऊ नये हे थांबवण्यासाठी पोलिसांनी कसे प्रयत्न केले, असं चित्रपटामध्ये तुम्हाला काहीही पाहायला भेटत नाही. एकंदरीत काहीतरी इन्व्हेस्टिगेशनच्या नावाखाली या चित्रपटामध्ये या व्यक्तीची कुंडली काढ आणि त्यानंतर हवालदार गाडी भरून पुरावच डायरेक्ट घेऊन येतो, झालं, इतकंच आहे. नेक्स्ट निगेटिव्ह पॉईंट म्हणजे मास्क. जे मी तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टीमध्ये म्हणलेलो, कॉस्ट्युम मध्ये चांगलं काम केलंय, परंतु निगेटिव्ह गोष्ट जी मी तुम्हाला म्हणलेलो ती गोष्ट हित आहे. मास्क घालून दाखवलाय विलन, परंतु तो विलन एका खोलीमध्ये बसलाय, एकटाच आहे. बरं, तो एकटा आहे तर मास्क घालून का बसलाय, कुणापासून लपवतोय स्वतःचं तोंड? बरं, तो काय व्हिडिओ कॉलवर बोलतोय असं काय नाही, तो फोन कॉलवर बोलतोय, आणि फोनवर बोलत असताना त्यानं त्याचं व्हॉइस बदलला, हे ठीक आहे की त्याला स्वतःचा व्हॉइस दाखवायचा नाही म्हणून त्यानं बदललाय, पण मास्क घातलाय, तो काय व्हिडिओ कॉलवर बोलतोय का? तरी सुद्धा त्यानं मास्क घातलाय. कदाचित असा विचार केला असावा मेकर्सनी की असा एक मास्क जो मांजराच्या चेहऱ्याचा आहे त्याच्या तोंडामध्ये उंदीर का काहीतरी आहे, तो दाखवल्यानंतर प्रेक्षकांना वाटेल की किती डेंजर, काय डेंजर विलन आहे. तर असं काही नाही, ते क्रिंज वाटतं, डेंजर विंजर काही मला तर ऍटलिस्ट वाटलं नाही. आता क्लायमॅक्स मधली सगळ्यात इरिटेटिंग गोष्ट, मी ही गोष्ट असंभव या चित्रपटावेळी सुद्धा म्हणालेलो, जेव्हापासून हे कॅमेरे आणि मोबाईल आलेत, मला वाटतं ती हिंदीनं सुरुवात केली, हिंदी मूवीनं. क्लायमॅक्सला विलन स्वतःच सांगतो मीच हे केलं, मीच ते केलं, मी आता तुला मारणार, आणि कोण तर ते कॅमेऱ्यात रेकॉर्ड करतं. आता ही गोष्ट घासून 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 गुळगुळीत झालेली आहे. ती हिंदीनं आधी गुळगुळीत केल्या, त्यानंतर इतर इंडस्ट्रीने पण केल्या, मराठीत देखील केल्या, तरी ती असंभव मध्ये देखील वापरली होती, आणि तीच गोष्ट या चित्रपटामध्ये देखील वापरल्या. शेवटला क्लायमॅक्स जेव्हा सुरू होतो तेव्हा विलन सगळ्या गोष्टी ओकून टाकतो, मीच हे केलंय, मीच ते केलंय, वगैरे वगैरे वगैरे, आणि ती एक कॅरेक्टर येतं ती त्या मोबाईल मध्ये सगळं रेकॉर्ड करतं. आता ही गोष्ट लय गुळगुळीत झाल्या राव, आता नको आता प्लीज. तर हे सगळं माझं वैयक्तिक मत होतं. ज्या गोष्टी मला चित्रपटामधल्या पॉझिटिव्ह वाटल्या त्या मी तुम्हाला सांगितल्या, निगेटिव्ह वाटल्या त्या मी तुम्हाला सांगितल्या. कदाचित मला हा चित्रपट तितकासा आवडला नसला तरी तुम्हाला हा चित्रपट नक्की आवडू शकतो.
तुम्हाला जर या प्रकारच्या मूवी पाहायला आवडत असतील, जास्त सस्पेन्स थ्रिल जरी मूवी मध्ये नसला किंवा मालिकेसारखी ट्रीटमेंट किंवा थोडी ओव्हर ड्रामॅटिक ऍक्टिंग डायलॉग या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला आवडत असतील तर मे बी तुम्हाला हा चित्रपट आवडू शकतो. मी तुमच्या मताचा आदर करतो. हा चित्रपट तुम्ही पाहायला जाऊ नका असं मी मुळीच म्हणणार नाही. मला ज्या गोष्टी आवडतात नाही आवडत त्या गोष्टी तुम्हाला देखील आवडल्या पाहिजे किंवा नाही आवडल्या पाहिजे अशी काही गोष्ट नाही. मर्दीने हा चित्रपट थिएटरमध्ये सुरू आहे. तुम्हाला जर हा चित्रपट पाहायचा असेल तर तुम्ही जाऊ शकत असाल तर नक्की हा चित्रपट पहा. माझं मत मी या व्हिडिओमध्ये मांडलं. तुमचं मत कमेंट सेक्शन मध्ये मांडा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी इथं थांबतो. पुन्हा एकदा आणखीन एका चित्रपटावर चर्चा करण्यासाठी नक्कीच भेटू. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.